आंतरराष्ट्रीय पोलीस कुस्ती प्रशासन पंच अशोक जाधव यांनी देखील साम टीव्हीशी बोलताना ही कृती चुकीची असल्याचं म्हटलेलं आहे. पंचांचा निर्णय अंतिम असतो. शिवराज राक्षेच्या कृतीवरून नाराजी व्यक्त केलेली आहे. माजी केसरी स्पर्धा विजेते चंद्रहार पाटील यांनी देखील साम टीव्हीशी बोलताना शिवराज राक्षेची कृती चुकीची असल्याचं म्हटलेलं आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलेला आहे. राक्षेची पंचाला लात आहे. अंतिम सामन्यात सोलापूर पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळनी पराभव केल्यानंतर राक्षेनं संताप व्यक्त केला. हा पराभव मला मान्य नाही, माझी पाठ टेकलीच नाही असं म्हणणं होतं. पोलीस प्रशासन अंतिम लढतीचा रिव्ह्यू दाखवा सोलापूर अशी मागणी देखील शिवराज राक्षेने केलेली आहे. आता याच्यावर आयोजक काय निर्णय घेतात ते बघणं महत्त्वाचं आहे. माजी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी देखील काही वेळापूर्वी साम टीव्हीशी बोलताना शिवराज राक्षेच्या कृतीवरून नाराजी व्यक्त केली. विशाल बनकर सोलापूर गैरहजर. मॅट विभागातून पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळकडून पराभव झाल्यानंतर राक्षेनं असा संताप व्यक्त केला. आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे हुज्जत घालून कॉलर पकडून पंचाला लात मारली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी देखील लगेच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी पाठ टेकलेलीच नाही असं शिवराज राक्षेचं म्हणणं आहे. पंचांकडून खेळाडूंवर अन्याय कशासाठी? आम्ही वर्षभर घाम घालतो, मेहनत घेतो असं शिवराज राक्षेचं म्हणणं होतं. माझी पाठ टेकली असेल तर मी पराभव मान्य करतो असं देखील शिवराज राक्षेने म्हटलेलं आहे. मॅट विभागाच्या अंतिम सामन्यानंतर अशा प्रकारे हा सगळा गोंधळ झालेला आहे. 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागलेला आहे. पोलीस आणि थेट जाऊया ज्याच्या कृतीवरून सगळा गोंधळ उडालेला ते थेट शिवराज राक्षे, मल्ल शिवराज राक्षे केसरी स्पर्धेतील फोनद्वारे जोडले गेलेले आहेत. शिवराज राक्षे, तुमचं काय म्हणणं आहे? साम टीव्हीला सांगा तुम्ही. अहो कुस्ती झालीच नव्हती ना, दोन्ही खांदे टेकले पाहिजे ना. पण शिवराज, अशा प्रकारे पंचाला लात मारणं सर्वस्वी चुकीचं आहे असं सगळ्या स्तरातून म्हटलं जातंय. म्हणजे माझी आजी कुस्तीपटू देखील म्हटलंय. पंचांनी जर चुकीचा निर्णय दिला आज माझ्या गेल्या वर्षाची मेहनत आहे. नाही शिवराज, पण अशा प्रकारे संताप व्यक्त करणं, पंचाला लात मारणं, हुज्जत घालणं, कॉलर पकडणं हे कुठल्या नियमाने बसत नाही. हॅलो, हा शिवराज राक्षे, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हॅलो, शिवराज, अशा प्रकारे पंचाला लात मारणं योग्य नाही असं आजी माझी कुस्तीपटूंची प्रतिक्रिया आहे. लात मारण्याचा उद्देश काय आहे माहिती का? जर तुम्ही कुस्ती विन दिले, जर तुम्हाला जर रेमू जर दाखवायला लावलाय, रेमू जर तुम्ही दाखवत नाहीये तर मग काय होणार? नाही बोलले, नाही दाखवायचं बोलले ते. रेमू म्हणले दाखवायचंच नाही, निर्णय झाला म्हणे आमचा. शिवराज, तुमचं म्हणणं जर आयोजकांकडून ज्युरी असती तर ज्युरी इकडे तिकडे पार पडत होती. क्रिकेटमध्ये जर थर्ड अंपायर रेमू दाखवल्या तरच मग चॅलेंजर ऍक्सेप्ट नाही झालं माझं. शिवराज, ही खूप मोठ्या प्रतिष्ठेची महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे. तुमची आयोजकांकडे आता काय मागणी आहे? आम्हाला रेमू दाखवा. रेमू मध्ये जर माझे खांदे असेल तर मी हार मानायला तयार आहे. तुमचं म्हणणं आहे की तुमची पाठ टेकलेली नाही? तुमचं म्हणणं आहे पाठ टेकलेली नाही? तुम्ही व्हिडिओ चेक करा ना, माझी पाठ टेकली का नाही. शिवराज, हा पराभव तुम्हाला मान्य नाही? नाही, निर्णय आम्हाला मान्यच नाही. बरं, यापुढे तुमची भूमिका काय असणार? कुठे तक्रार नोंदवणार का? अन्याय केलेला आहे, सगळं जाणून म्हणून केलेलं आहे. शिवराज, पण अशा प्रकारे पंचाला लात मारणं, हुज्जत घालणं, तुम्ही वेगळ्या प्रकारे देखील तुमचा निषेध नोंदवू शकला असता, तक्रार करू शकला असता. पण अशा प्रकारे वागणं चुकीचं आहे असं सांगितलं. जर माझ्यावर अन्याय केला असेल तर आज महाराष्ट्रात किती पैलवान आहेत ना, आज येणाऱ्या पिढीचं किती नुकसान आहे. नाही, बरोबर आहे, पण तुमचे काही आक्षेप असतील तर तुम्ही आयोजकांच्या इथे नोंदवले असते. आक्षेप त्यांना मी केले होते, पण जर परत त्यांनी जर नायक रिमोट दाखवायचं नाही म्हणलं मग पंचांवर मला लाच मारण्याचा निर्णय घ्यावा लागला ना मला.
नाही पण तरी सुद्धा शिवराज काय आजी माझी कस्तुरबड्डी जाऊ दे यांची पिढी आज येणारी पिढी आज तर प्रत्येक पण जर अन्याय झाला तर आज पहिला प्रत्येक जण किती गेले वर्ष मेहनत करतात गरीब कुटुंबातला पहिलवान असतात पण त्यांना त्याची जाण का बरं शिवराज तुम्ही अजूनही स्पर्धेच्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी अजून बरं मग तुमची पुढची भूमिका काय असणार आहे भूमिका म्हणजे पंचांनी आज मल्लांवर अन्याय नाही केला पाहिजे ना तुम्ही जे आहे तो डिसिजन घ्या रिमोट चेक करा आणि त्यानुसार तुम्ही डिसिजन द्या ना तुम्ही डायरेक्ट डिसिजन कसं काय देताय शिवराज राक्षे तुम्ही अगदी सविस्तरपणे साम टीव्हीशी संवाद साधलात आणि तुमची भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल धन्यवाद आपण बघतोय खुद्द शिवराज राक्षेने म्हटलेलं की माझ्यावर अन्याय